नमस्कार, मी अजय जोशी. राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण जर बघितलं तर दहीहंडीचा उत्सव हा अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे. उद्या जन्माष्टमी झाल्यानंतर परवा जो आहे गोपालकाला असणार आहे. त्या दिवशी दहीहंडी फोडण्यासाठी अनेक पथकांमध्ये चुरस लागणार आहे. बदलापूर शहरातली कात्रप परिसरातली सर्वात मोठी दहीहंडी ती होणार आहे कात्रपच्या मुख्य चौकामध्ये. आणि या दहीहंडीचे आयोजक आहेत हे युवा सेना शहर प्रमुख रोहन पाटील यांच्या माध्यमातून ही दहीहंडी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. बदलापूर शहरातली सर्वात मोठी दहीहंडी म्हणून या दहीहंडीची ओळख निर्माण झालेली आहे. आपण जर बघितलं तर काही महिन्यांपूर्वी बदलापूर शहरातला सर्वात मोठा होळीचा महोत्सव जो आहे तो रोहन पाटील यांनी आयोजित केला होता. युवा बदलापूर या संकल्पनेच्या माध्यमातून हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. तसाच दहीहंडीचा महोत्सव जो आहे तो देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर कात्रप चौकामध्ये या दहीहंडीची जय्यत अशी तयारी सुरू आहे आणि या ठिकाणी मोठा असा स्टेज देखील या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. रोहन पाटील यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. अर्थात 25 लाखांची दहीहंडी उत्सुकता आहे आता बदलापूरकरांना. कसं आयोजन आहे आणि काय काय बदलापूरकरांना पाहायला मिळणार आहे? आयोजन तर तुम्ही बघू शकता. आता स्टेजचं काम चालू आहे. इकडे MSCB वाल्यांनी थोडीशी खोदकाम केलेलं, ते पण आम्ही CO साहेबांना रिक्वेस्ट करून पटापट त्याचं काम आवरून घ्यायला सांगितलं. कारण का उद्या मॅरेथॉन पण इकडनंच सुरुवात होणार आहे. मॅरेथॉनची सुरुवात सुद्धा याच चौकातून होणार आहे. म्हणून तयारी आमची जोरदारच चालू आहे. हा स्टेज आपल्या मॅरेथॉनसाठी आणि हा दहीहंडीचा स्टेज आता आपण बांधायला सुरू केलेला आहे. थोडी जागेचं शॉर्टेज आहे, पण तरी पण आम्ही ते मॅनेज करू. आणि पोलिसांना रिक्वेस्ट करून तसेच आमचे युवा बदलापूरचे आणि युवा सेनेचे जे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते पूर्ण ट्रॅफिक कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतील. अर्थात पण काय काय बदलापूरकरांना पाहायला मिळणार आहे? 25 लाखांची म्हणजे नेमकी हंडी कशी आहे? आम्ही टोटल 3 हंड्या ठेवलेल्या आहेत. एक प्रथम आपला पारितोषिक आहे 1 लाख रुपयाचा, दुसरा आहे 50,000चा आणि तिसरा आहे 25,000चा. आणि प्रत्येक सलामीला 8 थर असो, 7 थर असो, 6 थर असो, 5 थर असो, 4 थर असो, ट्राय जरी केले तरी त्यांना आम्ही नाराज करणार नाहीये. प्रत्येकाला आम्ही एक चषक, त्यांचा सत्कार आणि पैसे सुद्धा देणार आहे. कात्रप चौकातली दहीहंडी आहे, काय परंपरा आहे? कात्रप परिसरातली हंडी तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण आम्ही ही दहीहंडीचं आयोजन माझे काका प्रकाश पाटील, सुरदास पाटील सह्याद्री मित्र मंडळाच्या माध्यमातून आम्ही गेल्या 25 वर्षापासून दहीहंडीचं आयोजन आम्ही करायचो. तो त्या टायमात संभाजी शिंदेच्या ऑफिसच्या समोर असायचा, पण आता तिथे जागेचं शॉर्टेज असल्यामुळे काही कारणांमुळे ते आम्ही 4-5 वर्षासाठी थांबवलं होतं. पण आता आम्ही परत एकदा दहीहंडी आपल्या बदलापूरकरांना मोठे थर, म्हणजे आपल्या इथे 7 थर मॅक्झिमम होतं, यावेळेस 8 थरवाले पण भरपूर लोक आम्हाला अप्रोच झालेले आहेत. मग आपल्याला यावेळेस सगळ्यांच्यात मोठे थर म्हणजे 8 थर 9 थराचा पण ट्राय करणारी काही लोक येणार आहेत. तर ती सगळ्यांच्यात मोठी हंडी म्हणजे सगळ्यांच्यात मोठे जास्त थर लावणारचे जे मंडळ आहेत ते आपल्याला इकडे बघायला मिळणार आहेत. आता काही सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे पार पडणार आहेत? हो, इथे आम्ही एकदम फेमस असे झी TV वरती जे परफॉर्म करतात ते ऑर्केस्ट्रा सुद्धा ठेवलेले आहेत. डान्सर्स, डबल सेलिब्रिटी पण आमच्या इथे भरपूर येणार आहेत. रील स्टार भरपूर येणार आहेत. परत आपल्या बदलापूरचे जे प्रसिद्ध रील स्टार आहेत त्यांनाही प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही इकडे करणार आहोत. तसंच तुम्हाला सेलिब्रिटीमधला विनायक माली माहिती असतील, श्रद्धा मॅडमचे तर ते परिचयातले आहेत, तर त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रण केलेलं आहे. तसेच भारतातले नाही तर पूर्ण आशिया खंडातले नामचीन बॉडी बिल्डर सुहास कामकर, ते माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, तर ते सुद्धा त्यांच्या पिक्चरच्या प्रमोशनसाठी इथे येणार आहेत. किती वाजल्यापासून चालू होणार आहे हा उत्सव? हा उत्सव 11-12 वाजेपासून आम्ही चालू करणार आहोत, पण संध्याकाळीच जास्त मंडळ म्हणजे हंडी फोडण्याचा मान हा संध्याकाळपासून सुरू होणार आहे. म्हणजे तो कार्यक्रम आम्ही 6-6:30 पासून सुरू होणार. ऑर्केस्ट्रा वगैरे हे सगळे कार्यक्रम जे आहेत सांस्कृतिक ते 6-7 वाजता सुरू होणार. आणि कुठून आतापर्यंत गोविंदा जे आहेत कोणी कुठून कोणत्या शहरातून संपर्क साधलाय? मुंबईपासून म्हणजे घाटकोपर, चेंबूर, ठाणा, कल्याण, इथून तर इकडनं कर्जत खालापूरवरून सुद्धा मंडळ आलेले आहेत. आणि आम्हाला जसे पोलिसांची आणि स्थानिक लोकांची रिक्वेस्ट आहे की मान आपल्या बदलापूरच्या हंडीवाल्यांनाच द्यायचं, म्हणून मी 3 हंड्यांचं आयोजन केलं आहे, जेणेकरून बाहेरचे आलेले मंडळ सुद्धा नाराज होणार नाही आणि बदलापूरच्या लोकांना सुद्धा नाराज करता येणार नाही. काय बदलापूरकरांना आव्हान असणार आहे युवा सेनेच्या माध्यमातून? बदलापूरकरांना आणि माझ्या सगळ्या तरुण मित्रमंडळाला, आई बहिणींना, सगळ्यांना मी एक तुमचा छोटा भाऊ म्हणून आमंत्रण करतो तुमच्या माध्यमातून की सगळ्यांनी आवर्जून या आणि या दहीहंडीला येणाऱ्या प्रत्येक गोविंद पथकाला प्रोत्साहन द्या.